हं? हं? अरे हा ऍड्रेस तुला कसं काय कळला? तुझा पत्ता शोधता शोधता माझीच हालत खराब झाली आज. खूप लोकांना विचारल्यावर, खूप मेहनत केल्यावर तुझा पत्ता लक्षात आला. ठीक आहे आधी आत ये तू. तू थांब, मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते. हे घे. अजून बोला, तुमचं आयुष्य कसं सुरू आहे? काहीतरीच चालली आहे, सोड ना. आपल्याला भेटून खूप दिवस झालेत ना. तुझा हाल हवाल विचारायला खूप आतुर होतो मी. तुझा मोबाईलही काम करत नव्हता. माझ्या एका जुन्या मित्राकडे तुझा पत्ता होता, त्यालाच विचारून इथवर पोहोचलोय मी. असं आहे का? ठीक आहे. माझ्या नवऱ्याला ना माझ्यावर संशय आला होता, म्हणून घर बदलायच्या नादात या फ्लॅट मध्ये आलोय. काय बोलतेस? त्यांना आपल्याबद्दल संशय आलाय का? आपल्याबद्दल नाही माहिती, पण माझ्या नवऱ्याला मी कोणाच्या तरी टच मध्ये आहे अशी माहिती मिळाली होती. चल सोड, तुला भेटायला मी इतक्या दुरून आज इथे आलोय. आज कुठली ट्रीट नाही देणार आहेस का? मला माहितीये तू इथे त्याच ट्रीट साठी आलेला आहे. अच्छा चल बेडरूम मध्ये जाऊया. ये ना. अरे रे, असं वाटतंय कोणीतरी आलंय, कोणीतरी बेल वाजवत आहे. अरे हो ना, आता काय करायचं? ठीक आहे, मी या दाराबाहेर निघून जाऊ. बाल्कनीचा डोर आहे ते. या अपार्टमेंट मध्ये प्रत्येक ठिकाणी कॅमेरे लागले, तू वाचू नाही शकत इथनं. ठीक आहे, तू इथेच कुठेतरी लप, मी कोण आहे बघते. इथे लपलो तर मोठं संकट येईल. माझ्याकडे एक आयडिया आहे. आयडिया आहे? काय सांग ना लवकर. हे दरवाजा उघडायला इतका वेळ का लागला? आत नक्की काय चाललंय? घरात काय दुसरे कुठले कामं नसतात का? ओरडू नकोस, ये आतमध्ये. आधी हा कोण आहे ते सांग. हा ना सगळं घर साफ करायला, मॉपनी सगळं क्लीन करायला आलाय. काय बोललीस? घराच्या स्वच्छतेसाठी आलाय? हे काय बोलतेस तू? मग नाही तर काय, पूर्ण घरात किती धूळ झाली आहे ना. आपण इथे येण्याआधी काय माहिती कोणी या घराला साफ केलं पण होतं की नाही. विचारण्यापेक्षा हे तर ठीक आहे ना की कोणाला बोलवून मी सगळ्यांची साफसफाई करून घेऊ, म्हणून ऍप मधून यांना बोलवलं होतं. हे ना सगळ्या घरची साफसफाई करून मॉपनी सगळं क्लीन पण करणार आहेत. ते सगळं सोड, याला पैसे द्यायला लागतील ना. मग नाही तर काय, आजच्या जगात कोणी फुकट काम करायला येतं का खरंच? ठीक आहे दे, पण जास्त पैसे देऊ नकोस. ठीक आहे हो. मी आज जाऊन फ्रेश होतो, माझ्यासाठी चहा घेऊन ये. ठीक आहे. बापरे, जवळ येतोय हा. हे बघ रे, चांगलं स्वच्छ कर आणि मग ते मॉपनी पुस. हो ठीक आहे साहेब, मी पाहतो ना. माझं नशीबच खोट आहे. काय करण्यासाठी आलो होतो, काय करत बसलोय. तू आलाच आहेस आता, तर पूर्ण घराची साफसफाई करून दे. नाहीतर माझ्या नवऱ्याला ना माझ्यावर संशय येईल, कळलं ना? ठीक आहे ठीक आहे, मी पाहतो. तुझा मॅडम. हा कोण? मी ऐकलंय की इथे हायजेनिक घरगुती जेवण मिळतं. ते हेच घर आहे ना? हो हेच घर आहे. तुम्ही आत या. बघा, तुम्ही बाहेर बोर्ड वगैरे नाही लावला का? हे काम आम्ही खूप सिंपल पद्धतीने करतो. बाहेर बोर्ड लावला तर हे कमर्शियल होईल ना, म्हणून रेग्युलर कस्टमर साठीच करतो आम्ही. ओके मॅडम, ठीक आहे. मला एका महिन्याच्या जेवणासाठी किती द्यावे लागतील? महिन्याचे फक्त 5,000. बापरे, 5,000? ते सगळं ठीक आहे, जेवण तर छान राहील ना?
जेवण तर खरंच खूप छान असणार आहे. हा. तुम्हाला वाटलं तर एक वेळा खाऊन बघा. तेही ठीक आहे मॅडम, एकदा जेवून पाहतो. ठीक आहे, चला आत बसा. हं. सर, तसं तुम्ही काय खाणार? सध्या खायला काय आहे? आता तर सगळं संपलंय तसं. फक्त इडली आहे, पण ती पण थंडी झालीये. हा, ठीक आहे, काही हरकत नाही, आणा ना. निशा, निशा, हा काय आई, काय हवंय? सरांसाठी इडली घेऊन ये. ठीक आहे. हे घ्या सर, खाऊन घ्या. अरे हे काय, इथल्या इडल्या तर खूप छोट्या छोट्या आहेत. काय म्हटलं? ही इडली छोटी वाटते. हो मॅडम, ही तर खूपच छोटी इडली आहे. आमच्या गावात तर खूप मोठ्या मोठ्या इडल्या मिळतात. ते सगळं सोडा, याची किंमत किती आहे? एक इडली फक्त 15 रुपयाची आहे. काय बोललात? एक इडली 15 रुपयाची? इतक्या छोट्या इडलीचे तुम्ही 15 रुपये घेताय? जर इडली मोठी असती तरी काही हरकत नसती. इतक्या छोट्या इडलीसाठी 15 रुपये घेणं हा कुठला न्याय आहे, तुम्हीच सांगा. तुम्ही माझ्या म्हणण्याचं वाईट वाटून नका घेऊ. सगळ्यात आधी ना तुम्ही खाऊन बघा, मग जे पण म्हणायचं आहे म्हणा. आमच्या खाण्यात चवीची बिलकुल पण कमी राहणार नाही. जेवणाला कधीही साईज वरून बघू नका, टेस्ट वरून सांगा. वाव, टेस्ट खरंच खूप छान आहे. असं वाटतं ही तुमच्या हाताची जादू आहे. इडली खरंच खूप टेस्टी आहे. मी आता रोज इथेच येऊन खाणार आहे. बरं, चालेल. खरं सांगायचं तर इडली खूपच छान होती. ओके, ऍडव्हान्स म्हणून काही द्याल का? हो, हे घ्या, यात 1000 रुपये आहेत. उरलेले जे 4000 रुपये आहेत ते 1-2 दिवसात स्वतः येऊन देईन. ठीक आहे. आमच्या जेवणाच्या चवीबद्दल बाकीच्या लोकांना पण सांगा. Sure. नक्कीच मी सगळ्यांना सांगणार आहे. बरं, धन्यवाद. ठीक आहे, आता मी येतो. हा, कोण आहे? काय हवंय तुम्हाला? मॅडम, माझं नाव जगदीश आहे. जवळच्याच गल्लीत बेकरीचं दुकान उघडलंय मी मॅडम. ओहो. माझ्या बेकरीमध्ये खूप साऱ्या व्हेरायटीजचे केक आहेत मॅडम. पहिला दिवस असल्यामुळे आजूबाजूच्या सगळ्यांना केक वाटून बेकरी सुरू करायचा आमचा विचार आहे मॅडम. 1 मिनिट मॅडम. हे घ्या मॅडम, केक घ्या ना. अरे नाही नाही, याची काही गरज नाहीये. मॅडम, या केकसाठी मी तुमच्याकडून काहीच पैसे वगैरे घेणार नाहीये. एकदम फ्री आहे मॅडम. आमच्या बेकरीच्या प्रमोशनसाठी ही केक मी अगदी तुम्हाला फ्री देतोय मॅडम. या केकला चाखून आमचा केक कसा आहे फक्त एवढं सांगा, दॅट्स ऑल. असं आहे का? फ्री मध्ये देणार आहात का? हो मॅडम. ठीक आहे ठीक आहे, मग द्या ना. हे घ्या ना. हो. ओके, जा तुम्ही. अरे मॅडम, हा केक चाखल्यानंतर हा केक कसा आहे ते सांगावं लागेल ना मॅडम. केक खाल्ल्यानंतर मी तुम्हाला एक फॉर्म देणार आहे. केक कसा आहे त्या फॉर्म मध्ये तुम्ही तो रिव्ह्यू देऊ शकता. केक मध्ये तुम्हाला काही कमी वाटत असेल त्याबद्दलही तुम्ही त्यात लिहू शकता ना. तुमच्या रेटिंगच्या आधारावरच केकची टेस्ट कमी करायची की वाढवायची हे आम्ही ठरवू ना. अच्छा, याला खाऊन कसं आहे सांगावं लागेल का? हो नक्कीच मॅडम. प्लीज मॅडम, या गल्लीतल्या खूप साऱ्या लोकांच्या केकच्या रिव्ह्यूज मी घेतल्यात मॅडम. जर तुम्ही हा केक चाखून मला फीडबॅक दिलात ना, दॅट्स ऑल फिनिश्ड मॅडम. मी आनंदी होऊन बेकरीला परत जाईन. ठीक आहे ठीक आहे, जर तुम्ही इतकी जिद्द करताय तर मी पण खाऊन सांगते तुम्हाला की कसं आहे हे. ओके मॅडम. थोडं वेट करा. मॅडम, टेक युअर ओन टाइम मॅडम. तुम्ही चाखा आणि फीडबॅक द्या बस. वाव, एक्सलेंट. ओके मॅडम, अजून थोडी टेस्ट करून पहा ना. खा ना मॅडम. खरंच केक खूप छान झालाय. ओके मॅडम. बघा, या फॉर्म मध्ये तुम्ही तुमच्या रेटिंग्स द्या मॅडम. ठीक आहे, द्या मला. हे घ्या. थँक्यू मॅडम. ओके आहे ना? 5 स्टार रेटिंग दिलंय मी. ओके मॅडम, थँक्यू मॅडम. हे काय होतंय?
चक्कर का येत आहेत? हा